गुड मॉर्निंग टू ऑल. इतिहासाच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये मी पुन्हा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. मागील तासिकेला आपण बघितलं असेल की कशा पद्धतीने महाराणा प्रताप आणि अकबराच्या संदर्भातलं जी घटना झालेली आहे, जी एकूण 100% राजकीय सत्तेचा संघर्ष तो होता. त्या दृष्टिकोनातून इतिहासातले जे मापदंड आहेत ते कशा पद्धतीने चेंजेस होतात आणि आजच्या परिस्थितीमध्ये या राजकीय घटनेचा अर्थ कशा धार्मिक पद्धतीने लावला जातो. दोन धर्मामध्ये विद्वेष करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ॲक्चुअल जो भाग जो आहे अर्थात सत्य जे आहे ते नेहमी पडद्यामागे राहतं आणि राजकारणी लोकं जे आहेत ते स्वतःच्या सत्तेसाठी या सगळ्या गोष्टी करत असतात. तर या दृष्टिकोनातून आपलं मागलं लेक्चर जे आहे ते कदाचित तुम्हाला तुमचे डोळे उघडणारं लेक्चर असू शकतं, की अशाच पद्धतीने सत्य वेगळंच असतं. पण मात्र आपल्यासमोर ते असं ठेवलं जातं, की त्याच्यामध्ये संघर्ष होईल बऱ्याचशा समाजाचा. तर असं न करता आपण मुळतवे तो इतिहास जर वाचला, त्या घटना जर बघितल्या, तर आपल्याला खऱ्या अर्थाने लक्षात येईल, की हे सगळं काय चालू आहे. तर असा डोळसपणा जो आहे, तो इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःकडे ठेवावा. त्यासाठी त्यांना हे संदर्भ साधणे, ही ओरिजिनल इतिहासकारांची पुस्तके वाचणे आवश्यक आहे. तर एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण बघितलं, की अकबर जो आहे तो तत्कालीन कालखंडामध्ये प्रत्येक गोष्टीवर आपला प्रभाव गाजवताना दिसतो. मग ती राजकीय असो, ती प्रशासनिक असो, की ती सामाजिक असो, सांस्कृतिक असो किंवा धार्मिक असो. या प्रत्येक घटकामध्ये तुम्हाला अकबराचं काही ना काहीतरी योगदान दिसतं. तर त्यातलं मुख्यत्वे जे राजकीय योगदान जे आहे, ते आपण 2-3 लेक्चर्समध्ये बघितलं आणि आता खऱ्या अर्थाने त्याचं एक महत्त्वाचं योगदान जे मुघल साम्राज्यासाठी फार आवश्यक ठरलं. म्हणजे एकूण राजकीय पराक्रमापेक्षा हे जे त्याने योगदान देऊ केलेलं आहे, ते इतिहासाच्या दृष्टिकोनातून खूप आवश्यक आहे. त्यामुळे जितकं तुम्हाला राजकीय इतिहास आवडतो, तितकाच तुम्ही या प्रशासकीय इतिहासाला सुद्धा आवडणं जरा गरजेचं आहे. कारण की त्याशिवाय तुम्हाला तत्कालीन कालखंडातले जे प्रशासकीय संरचना ज्या असतात, त्या लक्षात येत नाही. तर एकूण तुम्ही हे लक्षात घ्यावे, की राजकीय संरचनेमध्ये किंवा राजकीय सत्ता जी आहे, ती सगळ्यात महत्त्वाची असते. पराक्रमावर आधारित ही गोष्ट खरी आहे. पण या राजकीय पराक्रमावर आधारापेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रशासन. तुम्ही खूप मोठालं राज्य जिंकलं, पण त्याची प्रशासकीय एकूण यंत्रणा जर तुम्ही उभी केली नाही, तर हे राज्य जे आहे ते फार-फार तर 2-3 वर्ष चालू शकतं आणि तुम्ही एकदा अस्तित्वातून बाहेर गेले, की मग तुमचं जी सत्ता आहे, ती चालली जाऊ शकते. तुमचे जे वारस असतात ती सत्ता उपभोगू शकत नाही. कारण की प्रशासकीय यंत्रणा ही सगळ्यात महत्त्वाची राहते. तर तुम्हाला राज्य चालवायचं असेल, तर फक्त राज्य जिंकून फायदा नसतो, तर त्याची प्रशासकीय संरचना सुद्धा खूप आवश्यक आहे. आणि त्या आधारावरच तुमचा संपूर्ण डोलारा जो आहे तो उभा राहत असतो. तर ही एक भूमिका आहे. तर याचं एक साधं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं असेल, म्हणजे तुम्हाला सोप्या शब्दात जर मी ही गोष्ट सांगू, की तुमच्या वाडवडिलांनी, आजी-आजोबांनी जर तुमच्यासाठी भरपूर इस्टेट किंवा संपत्ती जमा करून ठेवली. पण तुम्ही या कालखंडामध्ये अ, जशा तसे खर्च करत बसले किंवा ते जमीन विकत बसले आणि जो पैसा आला त्यातून सगळंच्या सगळं ते लुटून दिलं, तर तुमच्याजवळ काय राहील? तुमच्याजवळ राहील 0. तर अशा प्रक्रियेमध्ये एक प्रशासकीय तंत्र तुमच्या मेंदूमध्ये असणे म्हणजे नियोजन जे आपल्या संपत्तीचं आहे, त्याच्यामध्ये वाढ कशी असावी, निरंतर विस्तार कसा असावा, या दृष्टिकोनातून हे उदाहरण मी तुम्हाला देऊ केलं. तर तसंच अगदी चांगल्या पद्धतीचं उदाहरण जे आहे, ते अकबराने मुघल साम्राज्यामध्ये सेट केलं. ते म्हणजे प्रशासकीय संरचनेची निर्मिती जी आहे मुघलांची, ती खऱ्या अर्थाने अकबराच्या कालखंडामध्येच झाली आणि त्याच्या आधारावरच सलग 200 वर्ष जे आहे, ते मुघल साम्राज्य भारतामध्ये टिकलं. तर इतकं भव्यदिव्य योगदान जे आहे, ते अकबराने आपल्या जीवनामध्ये करून ठेवलेलं आहे. तर तेच प्रशासकीय व्यवस्था जी आहे, ती आपल्याला बघावी लागते. बघा अकबराच्या आधी जर आपण म्हणायला जाऊया, तर मुघल प्रशासन तंत्र नव्हतं का? असा जर प्रश्न येत असेल, तर ते होतं. पण त्याच्यामध्ये जितकं विकास करायला हवा किंवा मुघलांच्या दृष्टिकोनातून ते राज्य खूप वर्षापर्यंत टिकेल, असं जे आहे एक वैशिष्ट्य, ते मात्र कोणत्याही बादशहाला अकबराच्या आधी करता आलं नाही. त्याचं कारण असं, की फार-फार तर आपण बाबरकडून सुरू करूया, की बाबरने भारतामध्ये एंट्री केली, पानिपतचं पहिलं युद्ध जिंकलं, मुघल साम्राज्याची स्थापना केली. पण लगेच 4 वर्षानंतर त्याचा मृत्यू झाला असल्या कारणाने या 4 वर्षात त्याला चांगल्या पद्धतीचं प्रशासन तंत्र भारतामध्ये तो लागू करू शकला नाही.
त्यानंतर हुमायून आला, तर हुमायूनचं तर आयुष्य जे आहे ते संपूर्ण संघर्षामध्येच गेलं. पहिले त्याला दिल्लीची गादी मिळाली, मग पराभूत होऊन पुन्हा इराणमध्ये जावं लागलं. मग पुन्हा तो भारतामध्ये परत आला आणि परत आल्यानंतर जर आपण बघायला जाऊया, तर या दरम्यानच्या कालखंडामध्ये शेरशाह सुरीचं प्रशासन तंत्र जे अतिशय चांगलं आणि योग्य म्हटलं जातं, ते किंबहुना फक्त 5च वर्ष टिकलं. मग नंतर हुमायून आला, तर हुमायून आल्यानंतरच म्हणजे 1555 ला तो आला आणि 1555 मध्येच त्याचा मृत्यू झाला. तर त्यानंतर खऱ्या अर्थाने जर बघायला जाऊया, तर अकबराची जी कारकीर्द आहे ती सुरू झाली. तर अकबराची कारकीर्द पानिपतच्या दुसऱ्या युद्धानंतर सुरू झाली आणि मूळ त्याची कारकीर्द जी आहे, ती बैरम खान नंतर, त्यानंतर पर्दा शासनानंतर 1561-62 नंतर सुरू झाली. अर्थात 61-62 नंतर अकबर जो आहे, तो तुम्हाला मुघल तंत्रावरचा सर्वोच्च शासन अधिकारी चांगल्या पद्धतीने दिसून येतो. तर याच्या आधीचा अनुभव काय आहे अकबराचा, की त्याच्या वडिलांना, त्याच्या आजोबांना एक चांगलं प्रशासन तंत्राची निर्मिती करता आली नाही, कारण की त्यांना तेवढा वेळच भेटला नाही. पण आता अकबर जो आहे, हा खऱ्या अर्थाने त्या बाबतीत खूप भाग्यवान आहे, की त्याला आयुष्य पण मोठं मिळालं आणि त्याचा पराक्रम जे आहे, तो खूप चांगल्या पद्धतीने तिथे राबला. तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की अ, अकबर जो आहे, हा असा सम्राट होता, की ज्याने खूप चांगल्या पद्धतीने प्रशासन तंत्र मुघलांचं आपण वसवलेलं आहे असं म्हणतो. तर तो मुळातून अशिक्षित होता व्यक्ती. म्हणजे ज्याला शिक्षणाचा कोणताही टच नव्हता आणि अशा व्यक्तीने एवढं मोठं प्रशासन तंत्र जे सलग 150 ते 200 वर्ष चाललं, अ, हे जरा असंभवनीय गोष्ट होती. पण ते त्याने केली. तर अशिक्षित माणूस काय करू शकतो हे आपण अकबराच्या त्या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात घेतो. पण अकबराला साथ सुद्धा तशीच मिळाली. त्याची आयडिया स्वतःची होती. म्हणजे अकबर हा जरी अशिक्षित असला तरी तो बुद्धिमान होता हे आपल्याला मान्य करावं लागतं. जो अबुद्धिमानी व्यक्ती असतो तो कितीही शिकला तरी तो अबुद्धिमानच राहतो. ठीक आहे. तर अकबर जो आहे तो या प्रक्रियेमध्ये खूप त्याला चांगलं आयुष्य मिळालं आणि पराक्रम सुद्धा गाजवलं आणि स्वतःची त्याची एक कौशल्य होती, स्किल्स होती, की त्याच्यामधली गुणग्राहकता ओळखणारी होती. त्याच्यामध्ये जो व्यक्ती त्याच्या पुढे यायचा, त्याचा पराक्रम काय, त्याचे स्किल्स काय, त्याचे गुण काय आहेत, याचा बरोबर युटिलायझेशन जो आहे तो अकबर करून घ्यायचा आणि हे त्याला फरक पडायचा नाही, की हा किती आपल्यापेक्षा विद्वान आहे की काय तर. तो मात्र त्याचा उपयोग जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने करायचा. तर असे जे एकूण व्यक्तिमत्व होते ते अकबराने स्वतःभोवती जमा केले आणि त्यांचा वापर जो आहे तो त्याने प्रशासन तंत्रामध्ये केला. पराक्रमी तो होताच, त्यामुळे तो प्रश्नच नाही. तर प्रशासन तंत्रातल्या उपयोगितेमध्ये बरेचसे चांगले व्यक्ती जे आहेत ते त्याने मिळवले आणि असं एक प्रशासन तंत्र जे आहे ते राबवलं. त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो, की त्याने व्यक्ती कसे जमवले, तर तुम्ही एक प्रसिद्ध गोष्ट ऐकली असाल, की त्याचा अकबराचा दरबार जो आहे, तो नवरत्नांचा दरबार होता. नवरत्न होते त्याच्यात, 9 रत्न होते त्याच्यामध्ये. ते नवरत्न कोणी जमा केले? तर अकबराने जमा केले. म्हणून ते नवरत्न झाले ना. म्हणजे त्यांच्यातलं काय जे हिऱ्यासारखं जे पैलू आहे, हे पैलू ओळखण्यामधले अकबर होता. म्हणून ते नवरत्नाचा दरबार जो आहे अकबराचा आहे. आपण नवरत्नवाला अकबर असं नाही म्हणत, तर अकबराचा नवरत्न दरबार असं आपण म्हणतो. ते एकूण लक्षात घ्या, की तो कशा पद्धतीने विद्वान लोकांना आपल्यामध्ये घ्यायचा. तर आता आपल्याला या प्रशासन तंत्राकडे यायचं आहे. हे जे प्रशासन तंत्र होतं, हे अकबराच्या आधी होऊन गेलेल्या साम्राज्यातल्या लोकांच्या अनुभवावर आधारित प्रशासन तंत्र होतं. भारतामध्ये मुघल सत्तेच्या आधी सुलतानशाही होती आणि सुलतानशाहीने एक चांगलं पद्धतीचं प्रशासन तंत्र निर्माण केलेलं होतं, आधीच निर्माण केलं होतं. तर इथे सुलतानशाहीचं प्रशासन तंत्र हे ऑलरेडी होतंच भारतामध्ये, जे अकबराच्या कालखंडामध्ये सुद्धा किमान अर्थाने चालू झालं. त्यानंतर त्याने त्याच्यामध्ये काही अनुभवाची एक गोष्ट जोडली, वैशिष्ट्य जोडले. ती म्हणजे पर्शियन मंगोल पद्धतीचं प्रशासन तंत्र त्याने याच्यामध्ये जोडलं. म्हणजे सुलतानशाही प्रशासन तंत्रातले मुघलांच्या कालखंडामध्ये 2 गोष्टी जॉइन झाल्या, ॲड झाल्या. त्या अर्थातच प्रशासकीय संरचना जी इराणियन लोकांची होती, म्हणजे पर्शियन साम्राज्य जे आहे, यामधला दरबार जो आहे, जे दरबारी तंत्र जे आहे, ते मुघलांनी स्वीकारलं, अर्थात अकबरांनी स्वीकारलं. त्याचबरोबर मंगोल पद्धतीची लष्कर व्यवस्था जी आहे, ती अकबराने स्वीकारली. तर अशा पद्धतीने पर्शियो-मंगोल आणि सुलतानशाही अशा 3 कालखंडाच्या अनुभवावर हे प्रशासन तंत्र जे आहे ते अ, निर्माण झालेलं होतं. तर ही तुम्हाला भूमिका लक्षात घ्यावी लागेल, की या 3 घटकांचा संपूर्ण प्रभाव जो आहे तो अकबराच्या प्रशासन तंत्रावर आहे.
आणि म्हणूनच अकबर जो आहे तो बरेचदा असं म्हटलं जातं, की अकबराने काय केलं, तर अकबराने जी उपस्थित प्रणाली होती प्रशासन संरचनेची, तीच वापरली. फक्त त्याच्यामध्ये वेळोपृथ्वी चांगले बदल केले आणि त्यानंतर जे नवीन त्याने निर्माण केलं, ते खऱ्या अर्थाने त्याचं ते काम होतं. म्हणजे त्याने काय केलं, तर व्यवस्थितपणा आणला त्या प्रशासन तंत्रामध्ये आणि तसं-तसं ते लागू केलं. तर इथे आपल्याला हेच प्रशासन तंत्र त्याने कोणत्या पद्धतीने निर्माण केलं, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. एक तर त्याने साम्राज्य विस्तारात केलेला होता. अखिल उत्तर भारत त्याच्या प्रभावाखाली होता आणि हे प्रभावाखाली असताना म्हणजे जो राज्यविलय करत असताना हे प्रशासन तंत्राच्या सुधारणा ज्या आहेत त्या त्याच्या चालूच होत्या. म्हणजे असं नाही की आता सगळा भारत जिंकला तर मग आता आपण चला आता प्रशासन तंत्र विकसित करूया असं नाही. तर तुम्ही एक लक्षात घ्या की अकबर जो आहे तो एका वेळी राजकीय विस्तार करण्यामध्ये जितका बिझी होता, तितकंच ते राजकीय विश्व जे जिंकलेलं आहे, त्यामध्ये प्रशासन तंत्र निर्माण करण्याचा तो प्रयत्न करत होता. त्याचबरोबर काही सुधारणावादी प्रवृत्ती ज्या आहेत, त्या सुद्धा त्या लागू करत होत्या. म्हणजे एकाच वेळी तो 2-3 घटकांना हँडल करत होता. ही इज ऑलराउंडर इन दॅट सेन्स असं आपण म्हणूया. तर या संपूर्ण संदर्भामध्ये तुम्हाला हे जी प्रशासकीय संरचना मी आता दाखवणार आहे पी-पी-टीवर, ती त्याने निर्माण केलेली होती, अतिशय चांगल्या पद्धतीची. तर ती तुम्हाला मी आता दाखवतोय. तुम्ही वाटल्यास नोट डाउन करू शकता किंवा हे रेकॉर्डेड लेक्चर असल्या कारणाने ते तुम्ही नंतर सुद्धा बघू शकता. तर आपण आता एक ट्री डायग्राम बघणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला मोगल प्रशासन तंत्र जे आहे ते दिसेल. तर या मोगल प्रशासन तंत्रामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला जी घ्यायची आहे, ती म्हणजे केंद्रीय प्रशासन. अर्थात केंद्रीय प्रशासन म्हणजे काय? केंद्राचं प्रशासन म्हणजे अकबर आणि त्याचं संपूर्ण मंत्रालय किंवा त्याचा दरबार. ठीक आहे. आणि हे राजधानीच्या प्रदेशामध्ये असणारं प्रशासन आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे प्रांतीय प्रशासन. प्रांत म्हणजे काय? तर सध्याचे आपण राज्य म्हणूया या प्रक्रियेत. तर प्रांत जे आहेत ज्याला सुबा सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. सुबा जो आहे, सुबा हा शब्द तुम्ही ऐकला असेल. सुभेदार या शब्दातून तो सुबा बनलेला आहे. तर तेव्हा अकबराच्या कालखंडामध्ये 15 प्रांत होते साम्राज्याचे. अर्थात अकबराने 15 प्रांत निर्माण केले होते. औरंगजेब कालखंडामध्ये म्हणजे औरंगजेब जेव्हा आला, तेव्हा औरंगजेबाने काही नवीन साम्राज्य मध्ये काही नवीन राज्य ॲड केली. तर त्याची संख्या झाली 21. अर्थात 15 वरून 21 अशी प्रांत रचना जी आहे, ती औरंगजेबाच्या कालपर्यंत झाली. पण अकबराच्या कालखंडामध्ये 15 प्रांत अर्थात सुबे जे होते मुघलांचे होते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे जिल्हा प्रशासन. जिल्हा प्रशासन हे खऱ्या अर्थाने खूप चांगल्या पद्धतीने सुद्धा त्यांनी वसवलेलं होतं. ते आपल्याला बघायचं आहे. त्याला सरकार असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर परगणा प्रशासन आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्राम प्रशासन आपल्याला बघायचं आहे आणि सर्वात शेवटी ग्राम प्रशासनाच्या समांतर नगर प्रशासन आपल्याला बघायचं आहे. तर ही जी ट्री डायग्राम तुम्हाला दिसत आहे, ती आपल्याला प्रत्येक पॉइंटच्या नुसार थोडंसं बघायचं आहे. आता प्रशासनचा प्रश्न जो आहे, हा तुम्हाला विचारला जेव्हा जातो अकबराच्या संदर्भामध्ये किंवा मुघल प्रशासन तंत्र विषयी माहिती द्या, मुघल प्रशासकीय व्यवस्थेची माहिती द्या, असा विचारला जातो आणि हा तब्बल 16 मार्काचा प्रश्न म्हणून तुम्हाला विचारला जातो. म्हणजे जर पूर्ण तुम्हाला मुघल प्रशासन विचारलं असेल तर. कधी-कधी याच्यामध्ये 4 मार्काचे प्रश्न विचारले जातात. कसं? तर जसं मी तुम्हाला आता पाठ दाखवले या प्रशासनाचे, की मुघलांचं केंद्रीय प्रशासनाविषयी माहिती द्या. असा 4 मार्कला प्रश्न येतो. तर कधी मुघलांच्या प्रांतीय प्रशासनाची माहिती द्या, हा सुद्धा 4 ला येतो. जिल्हा प्रशासनाची माहिती द्या किंवा परगणा प्रशासनाची माहिती द्या किंवा ग्राम प्रशासनाची माहिती द्या आणि शेवटी जे आहे ते नगर प्रशासनाविषयी माहिती द्या. असे 4-4 मार्काचे प्रश्न तुम्हाला विचारला जातात पेपरमध्ये. कधी 16 मार्काचा हा संपूर्ण प्रश्न विचारला जातो. अर्थात अ ते ई पर्यंत तुम्हाला सगळे मुद्दे लिहावे लागतात आणि कधी-कधी अ, ब, क, ड, ई पर्यंत तुम्हाला 4 मार्काचे प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी काय करतात? विद्यार्थी घाबरतात या प्रश्नाला. तर घाबरण्याचं कारण नाही तसं पाहिलं तर. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तुम्हाला या 16 मार्काच्या प्रश्नाची फोड करायची आहे आणि मुळतवे विद्यार्थी घाबरतात कशाला? तर हे जे नवीन नावं त्यांना दिसतात, सध्याची नावं आणि मध्ययुगीन कालखंडातली जी नावं आहेत, पद अधिकाऱ्यांची, ती त्यांना थोडीशी जड जातात. त्यामुळेच हे विद्यार्थी या प्रश्नाला तसं पाहिलं तर तिथे जास्त उत्तर लिहत नाही. दुसरा प्रश्न चूज करतात.
पण माझं म्हणणं तुम्हाला असं आहे, माझा सल्ला असा आहे, की हा प्रश्न इतका सोपा आहे, की तुम्हाला फक्त हे जे पदनाम जे आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि त्यांचं फक्त विश्लेषण करावं लागतं 2-3 ओळीमध्ये. ते काय करतात? म्हणजे राज्यशास्त्राचं एक उदाहरण तुम्हाला जर मी घेईल, तर काय मुख्यमंत्री काय करतो? मुख्यमंत्री. तर मुख्यमंत्री पदाचं सगळं. अर्थमंत्री काय करतो? त्यानंतर गृहमंत्री काय करतो? असंच ते आहे. पण विद्यार्थी घाबरतात कारण की त्यांना हे नावं जे आहेत ते लक्षात राहत नाही. तर तुम्ही एकदा नाव लक्षात ठेवले ना, तर सगळंच तुमच्या लक्षात राहील असं माझं म्हणणं आहे. बाकीच्या प्रश्नाला तुमचे 10-15 मिनिटं जातील. या प्रश्नासाठी मी तुम्हाला सांगतो, की मिनिमम 10 मिनिटाच्या अंदर हे लिहून येऊ शकतं, जर तुम्हाला हे सगळे नावं माहीत असेल. फक्त मग नावं पाठ करायची, तेवढंच लिहायचं असं का? नाही, असं नाही करायचं. नाव पाठ करून त्याचे 2-3 ओळीमध्ये विश्लेषण असतं. ठीक आहे. तर हे केंद्रीय प्रशासनाचा संपूर्ण संदर्भ आता आपण घेणार आहोत. तर केंद्रीय प्रशासनातला सर्वोच्च प्रमुख कोण आहे? तर तो आहे सम्राट अर्थात बादशाह. तर अकबर जो आहे, हा खऱ्या अर्थाने मुघलांचा सम्राट आहे, बादशाह आहे. तर हा संपूर्ण सम्राट जो आहे अ, मुघलांचा, हा सर्वोच्च सेनाधीश असायचा, सर्वोच्च प्रशासन प्रमुख असायचा, सर्वोच्च न्यायाधीश असायचा, सर्वोच्च सेनापती असायचा. प्रत्येक बाबतीत त्याचा एक नंबर होता आणि कारण त्याच्याच आधारावर जे आहे हे राज्य विस्तारलेलं होतं. म्हणजे अकबरातलं किंवा मुघल कालखंडातलं संपूर्ण जे साम्राज्य आहे, हे साम्राज्य तसं पाहिलं तर लष्करी हुकुमशाही राज्य होतं. म्हणजे लष्कराच्या बळावर ते निर्माण झालेलं राज्य होतं. ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची. त्यामुळे खऱ्या अर्थाने लक्षात घ्या, की हे लोकशाही तंत्र नसल्या कारणाने लोकशाही तंत्राचा कोणताही अभाव जो आहे तो तुम्हाला इथे दिसून येईल. हे लष्करी राज्य त्यामुळेच होतं, की लष्कराच्या आधारावर ते जिंकलं जायचं आणि टिकून सुद्धा ठेवलं जायचं. त्यामुळे सम्राट जो आहे हा सगळ्या अर्थाने मध्यवर्ती बाजू असणारा व्यक्ती होता. त्याच्याच आधारे सगळं व्यवस्थापन जे आहे ते केलं जायचं. तर अशा पद्धतीने अकबर जो आहे तो तिथे येतो. आता मुघलांनी एक महत्त्वाची गोष्ट केली. ती कोणती? की सुलतानशाही कालखंडामध्ये जे सुलतान होते, ते जो इस्लामी धर्माचा प्रमुख धर्मगुरू होता खलिफा, त्याच्या मान्यतेची त्यांनी वाट बघितली. त्याची मान्यता त्यांनी मिळवली आपल्या राजेपणासाठी. पण मुघल जे आहे, या मुघलांनी कधीही तिथून म्हणजे खलिफाकडून खिलियत अर्थात मान्यता जी आहे ती प्राप्त करण्याचा प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी खलिफापेक्षा स्वतंत्र अशी स्वतःची सद्दी तिथे चालवली भारतामध्ये. अर्थात तुम्ही बघू शकता, की सुलतानशाही कालखंडामध्ये सगळे सुलतान जे आहे, ते राजे झाल्यानंतर तिथून खलिफाकडून राजमान्यता मिळवून घ्यायचे. पण मुघलांनी तसं काहीच केलं नाही. मुघलांनी खलिफाला जो मान द्यायचा ते तो दिला. पण त्या प्रक्रियेमध्ये त्यांनी खलिफाला आपल्या राज्याचा अधिकृतता देण्याची कोणतीही गोष्ट त्यांनी केली नाही किंवा स्वतःहून ते त्याच्याकडे कधीच गेले नाही आणि इस्लामची मान्यता आपल्याला मिळावी याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला नाही. कारण की त्यांचा असा विचार होता, की आपण मुळत्वे या संपूर्ण राज्याचे अधिकारी आहोत. आपणच ते बनवलेलं आहे. त्यामुळे अधिकृतता जी आहे ती आपली आपल्याजवळच राहील. इतर कोणी देण्याची त्याला गरज नाही. आणि या प्रक्रियेतून मग तुम्ही बघा, की कोणत्याही मुघल बादशहाने जर म्हणायला जाऊया, तर खलिफाची मान्यता घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने सार्वभौम शक्ती संपन्न अशी भूमिका इथे केली. अकबर तर त्याच्या पुढे गेला होता. अकबराने तर जे कालांतराने मी तुम्हाला त्याच्या धर्माच्या संदर्भातला मुद्दा घेणार आहे अकबराच्या संदर्भात. तर अकबराने तर स्वतःला अशी एका पोझिशनवर ठेवलं, की ईश्वरानंतर अर्थात अल्लाहनंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रमुख जो असेल त्याच्या राज्यातला तर तोच आहे. म्हणजे 2 क्रमांकावर अकबराने स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न केला एका मजहरद्वारे. तर ते आपण बघणार आहोत कालांतराने. पण एक तुम्ही लक्षात घ्या, की एकूणच सम्राटाची भूमिका जी आहे मुघल बादशहांच्या संदर्भामध्ये ती महत्त्वाची ठरते. तर हा सर्वोच्च अधिकारी आहे. त्यामुळे केंद्रीय प्रशासन तंत्रामध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, तेव्हा तुम्ही त्या पहिल्या मुद्द्याची सुरुवात तुम्हाला सम्राट अर्थात बादशाह या शब्दाने करायची आहे. सम्राट हा शब्द प्राचीन भारतीय दृष्टिकोनातून आपण वापरला प्रचलित शब्द. पण मुळतवे जर बघायला जाऊया, मुघलांनी स्वतःला बादशाह असं म्हटलेलं आहे. अ, तर हे बादशाह जे आहे अर्थात जगताचा स्वामी या प्रक्रियेमध्ये ते येतं. तर हे आहे बादशाह म्हणून सर्वोच्च अधिकारी. त्यानंतर आता केंद्रीय प्रशासक तंत्र मुख्य अधिकारी जे आहेत, ते आपल्याला बघायचं की त्याचं मंत्रालय कसं होतं. तर इथे बादशहानंतर सगळ्यात पहिला व्यक्ती जो इथे येतो, तो अर्थातच दिवाण. पण या शब्दाला प्रतिशब्द जो आहे, तो आहे वकील. वकील हा शब्द जो आहे, हा खऱ्या अर्थाने मुघलांच्या कालखंडामध्ये
पहिले अकबराच्या काही वर्षाच्या कालखंडामध्ये वापरला जायचा. वकील हा शब्द सध्या वेगळ्या अर्थाने वापरला जातो. वकील म्हणजे आपण कोर्ट कचेरीमध्ये आपला बाजू मांडणारा एक व्यक्ती त्याला म्हणतो. पण इथे वकील जो आहे, पहिला शब्द जो आहे, पहिले वापरला गेलेला वकील जो आहे हा सर्वोच्च म्हणजे राजानंतर सर्वोच्च प्रमुखानंतर दुसरा सर्वोच्च प्रमुख होता प्रशासन तंत्राचा. अर्थात हा प्रधानमंत्री वकील होता. तर या वकिलाकडे तेव्हा दोन गोष्टी होत्या त्याच्या अंडर. एक तर प्रशासन तंत्राचा तो प्रमुख होता, त्याचबरोबर तो लष्कराचा सुद्धा प्रमुख होता. तर वकीलची जी ही संपूर्ण पदवी जी आहे, ती अकबराच्या पहिल्या काही 4-5 वर्षाच्या कालखंडापर्यंत चालू राहिली आणि या वकील पदासाठीच मुळतवे जो आहे, तो अकबराच्या खालच्या सरदारांनी बराचसे संघर्ष त्यामध्ये केले, या वकील पदासाठी. तर अकबराला हा जो अनुभव आला, त्यातून मग अकबराने काय केलं, की वकील पद जे आहे, त्याचे अधिकार कमी करून टाकले आणि त्याच्याकडे आधी म्हणजे वकिलाकडे जसं केंद्रीय प्रशासन तंत्राचा जो प्रमुख होता आणि त्याचबरोबर लष्कराचा सुद्धा तो प्रमुख होता बादशहानंतर. तर त्याने काय केलं, की त्याचा एक अधिकार काढून टाकला आणि तो अधिकार त्याने दिवाणाला देऊन टाकला. म्हणजे दिवाण हे पद जे आहे, ते त्याने वकिलाच्या आधारे बनवलं. तर या पुढल्या काही कालखंडामध्ये फक्त वकील हा शब्द जो आहे, तो कालांतराने विस्मरणात गेला. म्हणजे वकील बाजूला गेला आणि दिवाण हा शब्द कायमस्वरूपी राहिला. तर वकील, दिवाण किंवा वजीर हे जे शब्द आहेत ते एकच शब्द आहेत. पण त्याचे उपयोग जे आहे ते किमान अर्थाने वेगवेगळ्या संदर्भामध्ये येतात. तर आपण इथे काय घ्यायचं? वकील ऑब्लिक दिवाण या प्रक्रियेत ते घ्यायचं. तर नंतरच्या कालखंडात आपण दिवाण हा शब्दच घेणार आहोत. तर हा जो दिवाण जो आहे, या दिवाणाला इथे वकिलाकडे आधी जे 2 खाती होती, प्रशासन आणि लष्कर, यातलं एक खातं अर्थात प्रशासनाचं एक खातं जे आहे, ते देण्यात आलं दिवाणाला आणि वकील जो आहे तो नंतर लष्कर प्रमुख पर्यंत मर्यादित राहिला. पण त्यानंतर अकबराने वकील पद जे आहे ते खालसा करून टाकलं आणि लष्करासाठी एक वेगळा अधिकारी त्याने बनवला. तर तेव्हा कुठे हा नंबर 1 चा व्यक्ती तुमच्या पुढे येईल, तो म्हणजे दिवाण. तर दिवाण जो आहे, हा तेव्हाच्या कालखंडातला प्रधानमंत्री होता. तर हा प्रधानमंत्री म्हणजे काय? तर हा मुळतवे जो आहे, तो हा अर्थ खात्याचा मंत्री आपण म्हणूया. म्हणजे अर्थमंत्री ज्याला आपण सध्या स्थितीत म्हणतो, तो अर्थमंत्री इथे आहे. तर भारताच्या सध्याच्या शासनतंत्रामध्ये जर आपण बघायला जाऊया, तर भारताचे अर्थमंत्री कोण आहेत? तर निर्मला सीतारामन त्या आहेत. तर त्याच प्रक्रियेतून तुम्ही लक्षात घ्या, की अकबराने दिवाण हे पद जे आहे, ते आपल्या वैयक्तिकदृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्तीलाच तो द्यायचा जवळपास. कारण की दिवाण हा असा व्यक्ती होता, की जो इतर मंत्री आणि सम्राट किंवा बादशाह यांच्यामधला तो दिवा असायचा. म्हणजे 2 नंबरचा तो व्यक्ती होता आणि तो इथे अ, राज्याचे राज्यकारभार सांभाळणारे मंत्री आणि बादशाह यांच्यामध्ये एक डायलॉग करणारा, त्यांना आदेश देणारा. बादशहाचे आदेश खालच्या मंत्र्यांना पाठवायचे, विभागांना पाठवायचे आणि विभागातल्या मंत्र्याचा संपूर्ण वृत्तांत जो आहे, हा बादशहाला कथन करणे हा दिवाणाचा सगळ्यात महत्त्वाचा अधिकार होता. एक स्थानावर तो अर्थमंत्री सुद्धा होता. त्यामुळे संपूर्ण साम्राज्यभर अर्थव्यवस्था जी आहे ती सांभाळणे, अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये निर्णय घेणे, ते निर्णय त्याच्यावर राजाची मोहर आणि मान्यता घेणे, हे सगळंच्या सगळं दिवाणाला करावं लागायचं. त्यामुळेच दिवाण हा जे पद आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं 2 नंबरचं पद होतं, ज्यासाठी खूप भांडणं त्या दरबारात व्हायची. म्हणजे जे गट तुम्हाला मी सांगितले राजपूत धोरणामध्ये, की तुर्की, इराणी, त्यानंतर उझबेकी, तर राजपूतांनी तर कधी प्रयत्न असा केला नाही. पण हे असे जे महत्त्वाचे 3-4 गट होते, त्यांच्यामध्ये आपापसात संघर्ष कोणत्या पदासाठी होता, तर तो दिवाण पदासाठी असायचा. तर सातत्याने मग या दिवाण पदाच्या अधिकारावर नियंत्रण स्थापन करण्यासाठी हे हे असे राजकारणी दरबारी संघर्ष व्हायचे. तर ती गोष्ट वेगळी आहे. तर दिवाण जो आहे, तो मुळतवे काय आहे, तर प्रधानमंत्री तो आपला या संपूर्ण विभागाचा तुम्हाला दिसून येईल. याला वजीर सुद्धा म्हटलं जातं. तर तुम्हाला म्हणायचं काय आहे, तर हा राज्याचा प्रधानमंत्री आहे. तो राज्याचा महसूल अधिकारी सुद्धा आहे. तो सम्राट आणि इतर अधिकाऱ्यांच्या मधला दुवा सुद्धा आहे. कारण की सम्राटानंतर जे आहे ते वजिराचं स्थान होतं. तर अशा पद्धतीने प्रशासनातील सर्व विभागावर जर आपण म्हणायला जाऊया, तो देखरेख ठेवत असे. आणि अकबराच्या कालखंडामध्ये बैरम खान जो आहे, हा खऱ्या अर्थाने दिवाण पदावर तिथे अ, विराजमान होता आणि या वजिराला मदत करण्यासाठी बरेचसे असे 3-4 लहान-लहान मंत्री असायचे. म्हणजे ते जे खाजगी होते.
ज्यामध्ये आता जर म्हणायला जाऊया दिवाने तनखा नावाचा होता, मुस्तोफी होता, वाक्यान्वीस होता, मुश्रीफ होता. हे तुम्ही लक्षात नका ठेवू, पण दिवानाचं कार्य असं होतं. त्यानंतर घेऊया दुसरा महत्त्वाचा व्यक्ती दिवानाखालोखाल तो म्हणजे मीर बक्षी. मीर बक्षी म्हणजे काय? तर तो सैन्य विभागाचा प्रमुख अर्थात सेनापती. तर मीर बक्षी अर्थात सेनापती. तर सेनापतीसाठी मुघल काळात कोणता शब्द वापरला जात असे? मीर बक्षी. तर हा मीर बक्षी जो आहे तो सेनापती होता. सम्राट हा सर्वोच्च लष्कर प्रमुख होता. तर सम्राटानंतरचा लष्करी सेनापती कोण होता? तर तो मीर बक्षी होता. तर या मीर बक्षीची कामं काय होती? की हा सैन्य विभागाचा प्रमुख अधिकारी होता. त्याचं मुख्य कार्य काय आहे? तर सैन्य भरती करायचं, घोडे व हत्तींना दाग द्यायचं, या सैन्यांना शस्त्र पुरवायचं, त्यांना वस्त्र सुद्धा पुरवायचे, सैन्य अधिकाऱ्यांना शिक्षण द्यायचं, त्यांना रसदीची व्यवस्था करायची, युद्ध घोषणा राजाच्या वतीने चालू करायची. तर इतके महत्त्वाचे काम जे आहे ते अ, या मीर बक्षीचे होते आणि मीर बक्षी पदावर सुलतान जो आहे तो सगळ्यात जवळची व्यक्ती आपली तिथे बसवायचा. कारण की याच्या आधारावर लष्कर जे आहे ते संचालन व्हायचं. तर मीर बक्षी जो आहे तो असा होता. त्यानंतर तिसरा हा जो शब्द आहे, सद्र उस सुदूर हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करतो नेमकं काय आहे तर. तर सद्र उस सुदूर हा शब्द जो आहे, हा मुख्यत्वे धार्मिक विभागाचा प्रमुख तो आहे. तर हा शब्द पाठ करून घ्यायचा म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगतोय हे सगळे शब्द पाठ करून घ्यायचे, त्याचे अर्थ पाठ करून घ्यायचे. कारण की हे ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारले जातात, की मीर बक्षी म्हणजे कोण? तर सैन्य विभागाचा प्रमुख असं ते आहे. तर सद्र उस सुदूर हा शब्द जो आहे तो रिदमिक वर्डमध्ये तुम्ही पाठ करून घ्या. सद्र उस सुदूर रिदमिक वर्डमध्ये जर पाठ करायला गेले तर सोपं पडेल. तर सद्र काय करायचा म्हणजे हा कोण होता? तर हा धार्मिक विभागाचा प्रमुख होता. मग धार्मिक विभागाचा प्रमुख म्हणजे काय? तर त्याच्याकडे कोणते एकूण बघूया काय नेमकं त्याचं स्थान होतं. तर कारण की हा अधिकारी जो आहे तो तुम्हाला मध्ययुगीन कालखंडामध्ये दिसतो. आधुनिक कालखंडामध्ये हा अधिकारी नाही आहे आता. तर धर्माच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा आहे. तर याचं कार्य काय होतं, की हा दानधर्म जे आहे वेल्फेअर फंड जे असतात बघा, म्हणजे कल्याणकारी जे फंड आपण देत असतो प्रत्येक धर्म, जाती धर्मासाठी. तर ते हा तो दान करायचा. त्यानंतर धार्मिक शिक्षण देण्याची सगळी व्यवस्था जी आहे राज्यामधली, तो हा सत्र करायचा. त्यानंतर राज्यामध्ये जे विद्वान लोक आहे, पंडित लोक आहे, त्या पंडित लोकांना तिथे इनाम देणे, त्यांना बक्षीस देणे, त्यांना प्रोत्साहन देणे, या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते भत्ते जे आहे तो हा द्यायचा. त्यानंतर त्यांना जहागिरी सुद्धा तो देत असे सम्राटाच्या संमतीने. तर अशा पद्धतीने त्याचं काम होतं. त्याचं सगळ्यात आणखी एक महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे इस्लामी कायद्याचं रक्षण करणे. म्हणजे साम्राज्यामध्ये इस्लाम धर्म हा राजकीय धर्माच्या प्रक्रियेमध्ये प्रमुख असल्या कारणाने खरं असता इस्लाम धर्माचं पालन व्यवस्थितरित्या होत आहे की नाही राज्यामध्ये हे तो बघत असेल. आता इस्लाम धर्माचं पालन म्हणजे जे इस्लामी लोक आहेत, जे इस्लामचे अनुयायी आहेत, त्यांनी कशा पद्धतीने हे धर्म पालन करत आहे की नाही, की ते व्यभिचाराला लागले, याच्यावर ते सगळ्यात जास्त फोकस करायचे. तर यावरून तुम्ही एक लक्षात घ्या, की अ, इथे हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, की बहुसंख्य तर हिंदू धर्मीय भारतामध्ये होते अकबराच्या काळात. तर अकबराचा दृष्टिकोन जो आहे हा तर धर्मनिरपेक्ष या प्रक्रियेमध्ये येतो. तो जरी इस्लामचा अनुयायी जरी असला. त्यामुळे सुदूर जो आहे हा धार्मिक क्रिया पण जेव्हा करतो, तेव्हा इस्लामी जनतेच्या दृष्टिकोनातून जे नीती-नियम त्याला राबवायचे आहेत, ते त्याच्यावर तो देखरेख करायचा. त्याबरोबर जे गैर इस्लामी आहे, त्या गैर इस्लामी लोकांच्या प्रक्रियेमध्ये त्यांचे धर्म ते अनुपालन करत आहेत की नाही, याच्यावर तो किमान अर्थाने थोडासा लक्ष ठेवायचा. तर ह्या दोन्ही बाजू ज्या आहेत, त्या तुम्हाला या अधिकाऱ्याच्या दृष्टिकोनातून दिसून येईल. तर इस्लामी कायद्याचं संरक्षण करणे हे त्याचं एक प्रमुख कार्य होतं. त्याचप्रमाणे केंद्राच्या अंडर जे प्रांत होते, ते प्रांतावरचे जे सदर आहेत, म्हणजे सदराच्या खाली प्रांतीय सदर असायचे. तर हे म्हणजे एक उदाहरण जर द्यायचं झालं, तर केंद्रातला अर्थमंत्री हा पहिल्या नंबरवर असतो आणि राज्यातला अर्थमंत्री हा 2 नंबरवर असतो. तर अशा पद्धतीने जर बघायला जाऊया, तर हा जो सदर आहे प्रांतातला, याची नियुक्ती जी आहे, ती हा सद्र करायचा आणि तो सुद्धा राज्यातलं संरक्षणाच्या प्रक्रियेमध्ये ज्या गोष्टी सद्र करणार केंद्रामध्ये अर्थात दानधर्म, धार्मिक शिक्षण, विद्वानांना जहागिरी हे सगळे जे आहेत कार्य तो राज्यामध्ये करायचा. कोण? तर सदर करायचा, राज्य सदर, प्रांतीय सदर. तर याची नियुक्ती करणे
आणि त्यातल्या त्यात सम्राटाला धार्मिक दृष्ट्या सल्लामसलत करणे हे सुदूरचं महत्वाचं कार्य होतं. त्यानंतर काझी. आता काझी हा शब्द तर बरेचदा तुम्ही ऐकला असेल. तर सुलतानशाही कालखंडामध्ये सुद्धा काझी होते. तर या काझींचं कार्य काय आहे? तर मोगल सम्राट जो आहे, हा सर्वोच्च न्यायाधीश होता. म्हणजे सरन्यायाधीश आपण म्हणूया साम्राज्याचा, तो म्हणजे कोण? तर मुघल बादशाह. मग त्याच्यानंतर जो 2 नंबरला सर्वोच्च न्यायाधीश होता, तो म्हणजे होता काझी. तर काझी जो आहे, हा साम्राज्याचा सगळ्यात केंद्रीय काझी ज्याला म्हणू आपण, हा साम्राज्यातल्या सगळ्या न्यायाधीशांचा सर्वोच्च न्यायाधीश होता आणि काझीच्या वर हा बादशाह मुख्य न्यायाधीश होता. ठीक आहे. तर मग हा जो आहे राजा सर्वोच्च न्यायाधीश असल्या कारणाने तो कुठल्या तरी दिवशी जो आहे म्हणजे मोस्टली मुघल म्हणजे अकबर दर बुधवारी जो आहे तो काही न्यायनिवाडा महत्वाचे जे आहेत ते करायचा. पण त्यानंतर सगळ्याच खटल्यांची एकूण भूमिका जी आहे त्याला अकबर जो आहे उपस्थित राहू शकत नव्हता कारण की तो सम्राट होता. तर काझींची नियुक्ती त्याने यासाठी केली. मग हे काझी जे आहे राजधानीच्या प्रदेशामध्ये राहत या सगळ्या खटल्यांवर तिथे निर्णय देत असे. तर काझी जो आहे तो काय करायचा तर इस्लामी कायद्यानुसार तो न्यायदानाचे कार्य करीत होता. आणि इस्लामी कायदे कानूनच्या पद्धतीमध्ये जो खटला जे गुन्हे झालेले आहेत किंवा जे त्याच्यासमोर जो प्रश्न आलाय त्याविषयी तो न्यायदान करत असे. त्याच्या मदतीला जे होते म्हणजे एकटा काझी न्यायालयामध्ये काम करत होता अशातला भाग नाही. तर त्याचे काही पर्सनल असिस्टंट्स होते, पीए होते. त्यामध्ये कोण आहे तर मुफ्ती नावाचे अधिकारी जे होते, जे काझींसमोर हे सगळे न्यायनिवाडे, कायद्याची एकूण संहिता तिथे व्यक्त करायचे. तर काझी हा खऱ्या अर्थाने इस्लामी कायद्याच्या न्यायदानाचे कार्य करीत होता आणि त्याच्यासोबत मुफ्ती होता, जो कायद्याची व्याख्या करीत असे. तर हा जो मुख्य काझी आहे, तो प्रांतीय त्यानंतर जिल्हास्तरीय आणि त्यानंतर नगराच्या स्तरातील काझींची नियुक्त करत असे. तर हा केंद्रीय काझी अशा पद्धतीने कार्य करत असे. त्यानंतर हा जो आहे, हा मुहतसीब आहे. याच्यामध्ये मुदतसीब असं लिहिलेलं आहे, पण ते चुकीचा शब्द आलाय. ते मुहतसीब असा तो आहे. ह आहे. तच्या ऐवजी तुम्ही ह वाचा. मुहतसीब. तर मुहतसीब काय आहे? तर हा आचार-विचाराचा विनिमयाचा सचिव आहे. आता हे कठीण शब्द तुम्हाला सांगतो. जे आचार सचिव म्हणजे काय? तर मुहतसीब म्हणजे कोण होता? तर राज्यातील जी इस्लामी अ, जनता आहे किंवा गैर इस्लामी जनता आहे, ही कायद्यानुसार आचरण करते की नाही? म्हणजे हा जर म्हणायला जाऊया, तर जे अशोकाच्या कालखंडामध्ये धर्म महामात्र नावाचे जे एकूण अधिकारी होते, ते धर्म महामात्र काय करायचे, की राज्यातील जी जनता आहे, ती कायद्याचं पालन व्यवस्थित करते की नाही, की दंगल-धूप करते किंवा साम्राज्यातले नीती-नियम यांना पाळते की नाही, म्हणजे पोलिसिंग जे आहे एकूण, जर आपण म्हणायला जाऊया, पोलीस लोकं काय करतात, तर कायद्याचं थोडक्यात पालन होते की नाही यासाठी राउंड करत राहतात. तर तशाच पद्धतीने हा मुहतसीब जो आहे, हा काय करतो, की इस्लामिक कायद्यानुसार जे नागरिक आहेत ते आचरण करतात की नाही. त्यानंतर हा जो व्यक्ती आहे, हा मादक द्रव्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करायचा. मादक द्रव्य म्हणजे काय? तर दारू किंवा इतर व्यसनां ज्या गोष्टी आहेत, त्या खूप जास्त प्रमाणामध्ये राज्यामध्ये त्याचा संचार होतोय का? त्याच्यामुळे राज्यातील नागरिकांची हानी होते की नाही हे बघायचा. त्यानंतर तो काही जुगारी गोष्टी ज्या आहेत म्हणजे जुगार जो होत राहतो, तो त्याच्यावर नियंत्रण ठेवायचा. त्यानंतर स्त्री-पुरुषांमधलं जे वादविवाद आहेत, जे अनैतिक आचरण जे आहे, त्याच्यावर सुद्धा हा नियंत्रण ठेवत असे. म्हणजे हा जो होता मुहतसिब, हा लोकांच्या एकूण वागण्यावर, वर्तनावर निरीक्षण ठेवायचा, की ते राज्याच्या विरोधात तर जात नाहीये किंवा कायद्याच्या विरोधात तर जात नाहीये. तर मुहतसिब हा खूप महत्वाचा व्यक्ती होता, की जो एकूण सम्राटाचं कान आणि डोळा सुद्धा त्याला म्हटलं गेलेलं आहे, की नेमकं मग मुहतसिब हा सातत्याने लोकांच्या संपर्कामध्ये राहणारा व्यक्ती होता. त्यानंतर आपण दुसरा घेऊया खानसमा. खान-ए-समा. आता आपण हा शब्द सध्याच्या वर्तमान काळात सुद्धा वापरतो. खानसामा त्याला म्हणतो आपण. आता खानसामा म्हटल्यानंतर आपल्याला काय होते? आचारी म्हणतो आपण त्याला. सध्याच्या शब्दामध्ये खान-ए-सामा जो आहे तो आचारी म्हणतो. म्हणजे आत्ताच्या कालखंडामध्ये. पण आधीच्या कालखंडामध्ये खान-ए-समा जो आहे, त्याचं जे काम आहे ते खूप विविधांगी होतं. आजच्यासारखा खानसामा म्हणजे आचारीच नव्हता. म्हणजे महाराज नव्हता तो जेवण बनवणारा. तर बरेचसे विद्यार्थी असं लिहितात जेव्हा मी असं सांगतो. पण खान-ए-समा जो आहे, याचं कार्य खूप वेगळं आहे त्या कालखंडातलं. तर कोणतं कार्य तो करायचा?
तर जो सम्राटाचा परिवार होता म्हणजे बादशहाचा जो परिवार आहे, तो ज्या महलात राहतो, त्या महलाची देखरेख जी आहे, म्हणजे प्रोटेक्शन जे आहे, ते प्रोटेक्शन याची जबाबदारी होती खानसमाची. त्यानंतर सम्राटाचे जे दैनंदिन गरजा आहे, म्हणजे सम्राटाचं एकूण ज्या गरजा असतील रोजच्या म्हणजे त्याचे कपडे, त्याचा अलंकार, त्याच्या फॅमिलीची गरज, त्याच्या राणीची गरज, त्याच्या मुलांची गरज, जे पर्सनली ज्या वस्तू युजिंग होत्या त्या सम्राटाच्या ज्या त्याला लागतात, त्या सगळ्या दैनंदिन गरजांच्या वस्तूची पूर्तता जी आहे, हा खानेसमा करत असे. त्यानंतर हा जो खानोजामा आहे, तो मग बादशहाच्या खजिन्याचे सुद्धा संरक्षण देत असे. त्यानंतर बादशहाला जे उपहार किंवा भेटवस्तू इतर राज्याकडून मिळतात, त्यांची सुद्धा तो निगा राखत असे आणि त्याचबरोबर तो मग शाही भोजनाची व्यवस्था सुद्धा करत असे. तर अशा पद्धतीने अशा 3-4 गोष्टी ज्या आहेत, त्या खान-ए-समा जो आहे, तिथे करत असे. पण आता आजच्या काळात खानसमा हा फक्त आता शाही भोजनापर्यंत मर्यादित राहिलेला आहे. म्हणजे एखाद्याला म्हटलं, की "हा खानसामा आहे बा आमचा." म्हणजे हा आमचा एकूण भोजनाची व्यवस्था करणारा व्यक्ती आहे, असं आपण म्हणतो. आपल्या गावातलं स्वयंपाक करणारा हा आहे, असं आपण म्हणतो. पण तेव्हाच्या कालखंडामध्ये, मुघल कालखंडामध्ये खान या समाज जो आहे, तो अशा विविधांगी गोष्टी करायचा. म्हणजे सम्राटाचा परिवार आणि महलाची देखरेख तो करायचा. त्यांच्या परिवाराला दैनंदिन गरजा काय लागतात, ते तो करत होता. त्यांना जे खजिना जो आहे, पर्सनल जो अकाउंट आहे त्यांचं, भेटवस्तू आहे, त्याचं सगळं हे काम करायचा आणि शाही भोजन सुद्धा बघायचा. तर हे सगळं गेलं आणि दुसरं त्याच्या भोवती आता चिटकलं आहे आजच्या कालखंडामध्ये. तर खाने-समालात मात्र तुम्ही अशा 3-4 गोष्टींमध्ये डिस्क्रिप्शन करा. त्यानंतर हा शब्द आहे मीर-ए-आतिश. तर तुम्ही एक शब्द ऐकला असेल हिंदीमधला, उर्दूमधला आहे तो. तो म्हणजे आतिशबाजी असं. ठीक आहे. आतिशबाजी हा शब्द तुम्ही मुळतवे दिवाळीच्या वेळेस ऐकला असेल. आता आतिशबाजी म्हणजे करणे म्हणजे काय तर फटाके फोडणे, दारूगोळा जो आहे उडवणे असा तो आहे. तर हा शब्द मुळतवे कुठून आलेला आहे हे आपल्याला बघायचं जर असेल, तर हा पर्शियन शब्द जो आहे मीर-ए-आतिश अर्थात तोफ खाण्याचा प्रमुख तो होता. तर आतिशबाजी हा शब्द वेगळा ठरतो आता, ठीक आहे. तर हा मीर-ए-आतिश अर्थात तो तोफ खाण्याचा प्रमुख आहे. तर तोफखाना प्रमुख म्हणून याचं कार्य काय होतं, की आता युद्धामध्ये बघा म्हणजे मुघलांनी भारतामध्ये तोफखान्याची सुरुवात खूप मोठ्या प्रक्रियेमध्ये केली. म्हणजे जसं पद्धतीने पायदळ आहे, घोडदळ आहे, तेवढंच महत्त्व मुघलांच्या कालखंडामध्ये तोफखान्याला होतं. म्हणजे भारतामध्ये तोफांचा उपयोग करणारा पहिला व्यक्ती म्हणजे बाबर आहे. त्यामुळे बाबराच्या कालखंडापासून तुम्हाला इथे तोफखान्याची सुरुवात जी आहे, ती खऱ्या अर्थाने भारतामध्ये झालेली दिसून येते. आणि तोफखान्याच्या आधारेच बाबराने पानिपतचं पहिलं युद्ध जिंकलेलं होतं. तर या सगळ्या प्रक्रियेतून तुम्हाला मीर-ए-आतिश हे पद खूप महत्त्वाचं होतं हे लक्षात येईल. तर हा जो तोफखान्याचा प्रमुख जो आहे, याचं काम काय होतं, की राज्याचा जो तोफखाना आहे, अर्थात केंद्राचा जो तोफखाना आहे, त्याचा रखरखाव करणे तो होता. अर्थात म्हणजे तोफांची निर्मिती करायची, त्यानंतर किल्ल्यांची व्यवस्था करायची आणि किल्ल्यांच्या व्यवस्थेमध्ये मग बंदुकांची सुद्धा निर्मिती करणे. म्हणजे जे या तोफांच्या आजूबाजूचा शस्त्रागार जे आहे किंवा तोफांना ज्या गोष्टी लागतात, बारूद असेल, काय असेल, ते सगळंच्या सगळं जे आहे ते याच्या अंडर होतं आणि म्हणूनच असा तोफखाना वापरणे युद्धामध्ये त्या कालखंडात खूप आवश्यक होतं. आता जेव्हा हल्दीघाटीचं युद्ध झालं, मी तुम्हाला सांगितलं आहे, की हल्दीघाट जो आहे तो पर्वतरांजीमध्ये होता. त्यामुळे मुघलांना जो आहे तो त्यांचा तोफखाना वापरता आला नाही आणि तो वापरता न आल्या कारणाने त्यांचं जे युद्ध जे आहे ते खूप लांब गेलं, खेचलं गेलं आणि त्याच्यात बराचसा त्यांचा लष्कर जे आहे ते मारलं गेलं. जर तिथे तोफखाना जर असता, तर कदाचित राजपुतांची खूप मोठी हानी झाली असती मेवाडच्या नेतृत्वाखाली म्हणजे महाराणा प्रतापची. पण तोफखाना वापरता न आल्या कारणाने तुम्ही बघा त्या युद्धामध्ये बरेचसं युद्ध लांबलं ते. जिंकले ते, पण लांबलं ते. तोफखाना प्रमुख जो आहे तो खूप आवश्यक असतो या कालखंडामध्ये. त्यानंतर आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा व्यक्ती आहे, तो म्हणजे दरोगा ए डाक चौकी असा आहे. तुम्हाला डाक तर माहिती आहे ना? डाक ऑफिस म्हणतो आपण. म्हणजे टपाल जे आहे, टपाल पोस्ट जे आहे, आपण जे पत्र पाठवतो ते आहे. तर दरोगा ए डाक चौकी नावाचा व्यक्ती जो आहे, तो काय आहे? तर तो या संदेशवहनाचा तो अधिकारी आहे. राज्यामध्ये जे संदेशवहन होत होतं तेव्हाच्या कालखंडामध्ये साम्राज्यातलं संदेशवहन, याचा तो प्रमुख होता. तर असा हा प्रमुख जो आहे दरोगा ए डाक चौकी या प्रक्रियेत तो येतो.
तर याचं कार्य काय आहे, की प्रांतातील ज्या सूचना आहेत, त्या सम्राटापर्यंत पोहोचवायच्या. सम्राटाच्या सूचना ज्या आहेत, त्या प्रांतातील लोकांपर्यंत पोहोचवायच्या. त्याचबरोबर गुप्तचर आणि संदेशवाहकांची नियुक्ती तो करत असे. म्हणजे जे स्पाय असतात, ज्याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये गुप्तहेर जे असतात, त्यांची नियुक्ती करायची. त्यानंतर संदेशवाहकांची सुद्धा नियुक्ती करायची. इत्यादी महत्त्वपूर्ण त्याचे जे कार्य होते. आणि तो एका वेळी गुप्तचर विभागाचा प्रमुख सुद्धा होता. कारण की दळणवळणाच्या सुविधेमध्ये प्रत्येक संदेश हा राजाकडून त्याच्या सरदारापर्यंत गेला पाहिजे आणि तो सर्वत्र राज्यभर असला पाहिजे, भेटला पाहिजे. या प्रक्रियेतून दरोगा ए डाग चौकी जो आहे, तो सगळी व्यवस्था करायचा. तर तुम्ही सध्याच्या भारतामध्ये पोस्ट मास्टर जनरल नावाची एक पोस्ट आहे. म्हणजे तो भारतातला सर्वोच्च पोस्ट मास्टर आहे. तर स्थानिक आपले दिग्रसमधले पोस्ट ऑफिसचे कोण असतात? तर पोस्ट मास्टर असतात. तर या सगळ्यांचे मिळून गावागावाचे, शहरातले जे पोस्ट ऑफिसेस आहेत, त्यांचा केंद्रातला सगळ्यात सर्वोच्च प्रमुख कोणता आहे? पोस्ट मास्टर जनरल. ज्याची जी पदभरती जी आहे, ते यू-पी-एस-सीद्वारे केली जाते. ठीक आहे. तर तसा हा पोस्ट मास्टर जनरल त्या काळातला आहे. दरोगा ए डाक चौकी. तर हे खूप महत्वाचं असं खातं होतं, की ज्याच्यातून सम्राटाला राज्यात काय-काय चालू आहे बा हे लक्षात यायचं. तर अशा पद्धतीने केंद्रीय प्रशासनातले हे मंत्री आहे, जे तुम्हाला मी एक-एक करून सांगितले. तर तुम्हाला हे लक्षात ठेवावं लागेल, की कशा पद्धतीने अ, असे केंद्रीय प्रमुख जे आहेत, अ, अ, अकबर जो आहे किंवा सम्राट जे आहे, मुघल बादशाह जे आहेत, ते आपल्याकडे ठेवत असायचे. तर या केंद्रीय प्रशासनाचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा प्रत्येक वेळी पेपरमध्ये विचारला जातो. हे तुम्ही लक्षात ठेवा. तर हे पद जे आहे ते फार सोपे-सोपे आहे लक्षात ठेवायला आणि त्यांची कार्य सुद्धा सोपे आहेत. जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला ते लक्षात येईल. तर केंद्रीय प्रशासन जे आहे, हे आता आपलं झालेलं आहे. तर पहिलं सेशन मी ते समाप्त करतो. मग नंतर आपण एक दुसरा मुद्दा घेऊया आणि त्यानंतर सेकंड सेशन जे आहे ते आपण किमान अर्थाने संपवूया. ठीक आहे. तर हे पहिलं सेशन मी आता इथे संपवतोय. मग आपण लगेच 5 मिनिटामध्ये तुम्ही मला रिजॉइन करा आणि हा पुन्हा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे प्रांतीय प्रशासनाचा, तो आपण सेकंड सेशनमध्ये घेऊया. तर मला 5 मिनिटात तुम्ही रिजॉइन करू शकता.